मित्रांनो, सौदी अरबमध्ये स्त्रिया गुलाबजल आणि फिटकरीचा वापर का करतात? हा प्रश्न विशालच्या मनात वारंवार फिरत होता. जेव्हा विशालची मालकीन त्याला म्हणत असे की मला गुलाबजल आणि फिटकरी आणून दे आणि तुमच्या मालकाला याबद्दल कधीही माहिती पडू देऊ नकोस की मी तुमच्याकडून गुलाबजल आणि फिटकरी मागवते, तर विशालचे मन खूपच विचारात पडायचे की शेवटी आपल्या पतीपासून लपून ती गुलाबजल आणि फिटकरीची काय करते आणि रात्रीच त्याचा वापर का करते. हा एक मोठा आश्चर्य आणि त्रासदायक प्रश्न होता. मित्रांनो, तुम्ही देखील आश्चर्यचकित आणि त्रासले जाऊ शकाल जेव्हा या प्रश्नाचा खुलासा तुमच्या समोर होईल. विशाल एक हिंदुस्थानी तरुण कामासाठी सौदी अरबला जातो आणि तो एक श्रीमंत महिलेचा ड्रायव्हर बनतो. त्याला गाडी चालवणे येत असल्यामुळे एक महिला त्याला ड्रायव्हर म्हणून कामावर ठेवते आणि त्याला चांगली पगार देते. पण त्या महिलेचा पती तिच्यासोबत राहत नव्हता. तो दुसऱ्या देशात राहत होता आणि कधी कधी आठवड्याभर किंवा 10 दिवसांसाठी तिच्याकडे येत असे. मित्रांनो, विशाल त्या महिलेवर प्रेम करू लागतो. त्यानंतर काय घडते आणि हे गुलाबजल आणि फिटकरीचे रहस्य काय आहे, ही खूपच मनोरंजक कथा आहे. पुढील काही मिनिटे माझ्यासोबत राहा, कारण आज मी तुम्हाला एक अतिशय मनोरंजक कथा सांगणार आहे. हिंदुस्थानी विशाल आणि सौदी अरबमधील त्या महिलेची कथा, जी तुम्हाला ऐकून खूप मज्जा येईल. फक्त एक छोटी विनंती, कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ फेसबुक आणि व्हॉट्सअपवर शेअर करायला विसरू नका. तर चला, वेळ वाया न घालवता थेट कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, मध्य प्रदेशातील विशाल खूपच गरीब कुटुंबातून होता. घरी राहून तो घराची जबाबदारी पार पाडू शकत नव्हता, कारण तो ड्रायव्हिंगमधून जे काही कमवत असे ते सर्व खर्च होत असे. तो आपल्या बहिणीचे लग्न कसे करेल, आपल्या लहान भावांना कसे शिकवेल, विशालची आजारी आईची औषधे कशी खरेदी करावी, याची चिंता त्याला सतावत होती. त्याच्या वडिलांचे निधन झाले होते आणि आता घराची जबाबदारी विशालवर होती. विशालचा एक मित्र सौदी अरबमध्ये चांगल्या पगारावर काम करत होता. त्यामुळे विशालने त्याच्या मित्राला सांगितले, यार, जर सौदी अरबमध्ये माझ्यासाठी काही नोकरी असेल तर मला कळव. मला ड्रायव्हिंग चांगले येते आणि माझ्याकडे लायसनही आहे. जर मला चांगली ड्रायव्हिंगची नोकरी मिळाली तर मला नक्की सांग. घरी राहून जे काही कमाई होते ते सर्व खर्च होत होते आणि घराचा पूर्ण खर्च उचलता येत नव्हता. विशालच्या मित्राने त्याची चिंता लक्षात घेतली आणि त्याच्यासाठी नोकरी शोधण्यास सुरुवात केली आणि लवकरच त्याला यश मिळाले. सौदी अरबमधील एका महिलेला ड्रायव्हरची आवश्यकता होती. विशालच्या मित्राने त्याच्यासाठी व्हिसा पाठवला आणि विशालने आपले सामान बांधून भारतातून सौदी अरबला प्रस्थान केले. सौदी अरबमध्ये पोहोचल्यानंतर विशाल एका दिवसासाठी आपल्या मित्राकडे थांबला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मित्र त्याला त्या महिलेकडे घेऊन गेला. सौदी अरबमधील ती महिला विशालला वरून पायापर्यंत निहाळते, कारण विशाल तंदुरुस्त, मजबूत आणि तरुण होता. वय 28 वर्ष होते. विशालकडे थोडा वेळ पाहिल्यानंतर ती महिला म्हणाली, मला हा मुलगा आवडला आहे. मी त्याला माझा ड्रायव्हर बनवण्यास तयार आहे. तिने विशालला चांगला पगारही दिला. हे ऐकून विशाल खूप आनंदी झाला की त्याला भारतातून आल्यावरच नोकरी मिळाली आहे. त्याने अनेक मुलांबद्दल ऐकले होते की सौदी अरबमध्ये मुले त्रस्त होतात, त्यांना बकऱ्या चराव्या लागतात, उन्हाळ्यात जंगलात दिवसभर बकऱ्यांच्या मागे धावावे लागते. हे ऐकून कधी कधी विशालला वाटत होते की तो सौदी अरबला जाणार नाही, पण घरातील परिस्थिती आणि तिथे चांगले नोकरीवर काम करणाऱ्या लोकांच्या गोष्टी ऐकून त्याने सौदी अरबला जाण्याचा निर्णय घेतला. विशालची नवीन नोकरी आणि त्याचे आकर्षण आणि त्याचा नशीब चांगले असो किंवा त्याच्या मित्राचे प्रयत्न रंग आणलेत. विशालला भारतातून आल्यावर सौदी अरबमध्ये एका महिलेकडे ड्रायव्हरची नोकरी मिळते. ती महिला त्याला तिच्या घराच्या जवळच असलेल्या एक खोली देण्यास सहमत होते आणि गरजेनुसार त्याला कामावर बोलावते. विशाल तिच्यासाठी खरेदी, राशन आणि इतर कामे करतो. काही दिवसानंतर विशालला त्या महिलेकडे आकर्षण वाटू लागते. ती त्याच्या वयाचीच आहे, 27-28 वर्षाची, आणि अतिशय सुंदर आहे. गाडीत बसताना विशाल तिला आरशातून बघत राहतो. तिच्या हसमुख चेहऱ्यावर आणि सौंदर्यावर मोहित होतो. तो तिच्या प्रत्येक इशाऱ्यावर लगेच हामी देतो आणि सगळी कामे करत असतो.
एक अनपेक्षित वळण. एक दिवस ती महिला विशालला एअरपोर्टवर घेऊन जाण्यास सांगते, कारण तिचा पती दुसऱ्या देशातून येत आहे. विशालला धक्का बसतो, पण तो आपले काम पूर्ण करतो, कारण ते त्याचे काम होते. एअरपोर्टवर त्याला तिचा पती दिसतो आणि त्याला आणखी एक धक्का बसतो. पुढे काय? विशालला तिच्या पतीबद्दल काय दिसले, त्याचे यापुढे काय होईल? पुढील भागांमध्ये या प्रश्नांची उत्तरे मिळतील. कारण त्याचा पती सुमारे 55 ते 60 वर्षाचा होता. ती स्त्री जितकी सुंदर आणि सुडोल होती, तितकीच ती त्या पुरुषासाठी योग्य नव्हती. याचा अर्थ ती स्त्री त्या पुरुषाच्या अर्ध्या वयाची होती. त्या पुरुषाचे सर्व केस पांढरे होते, चेहऱ्यावरही झुर्ऱ्या पडल्या होत्या. जेव्हा मी त्याला त्या स्त्रीसोबत पाहिले, तेव्हा मला वाटले की हे लग्न कदाचित एखादा तडजोड आहे. आनंदाने ही सुंदर स्त्री या वृद्ध माणसासोबत लग्न कशी करू शकते? तिला घेऊन जाऊन दोघेही पती पत्नी गाडीत बसतात आणि मग मी गाडीत चालवू लागतो. मी काय पाहतो तर त्या माणसाने त्या स्त्रीच्या खांद्यावर हात घातले होते, तिच्या हातात हात घेतले होते आणि तो म्हणत होता, प्रिये, मी काय करू? मला बाहेर राहावे लागते. माझी गरज आहे. मला तुला सोडायचे मन नाही, पण बाहेर जाणेही माझ्या गरजेचा भाग आहे. पण आता मी जितके दिवसांसाठी आलो आहे, तितके दिवस मी तुझ्यासोबतच राहीन. प्रत्येक क्षणी तुझ्या जवळ राहीन. इथे राहून मी काही काम करणार नाही. त्याच्या हातात त्या स्त्रीचा हात मला खूप वाईट वाटत होता. मी आरशात त्या माणसाच्या सर्व हालचाली पाहत होतो. विशाल खालून वरपर्यंत घामात होता आणि तो म्हणतो, माझ्या तनबंधात आग लागत होती. हा वृद्ध माणूस या स्त्रीला का स्पर्श करत आहे? का तिच्यावर प्रेम करत आहे? आणि त्याला गाडीत म्हणजे विशालचीही लाज वाटत नव्हती. आणि तो सतत त्या स्त्रीच्या गालावर, तिच्या छातीवर हात फिरत होता. काही प्रयत्नांनी विशाल त्या दोघांना घरी सोडतो आणि मग आपल्या निवासस्थानात परत येतो. निवासस्थानात येऊन संध्याकाळचे जेवण खातो आणि मग झोपायला जातो. पण आज झोप त्याच्या डोळ्यापासून खूप दूर होती. त्याला झोप येत नव्हती. वारंवार त्याच्या मालकानीचा चेहरा विशालच्या डोळ्यासमोर येत होता. त्यानंतर त्याच्या वृद्ध पतीचा चेहराही त्याच्या डोळ्यासमोर येत होता. वारंवार विशाल विचार करत होता, पण शेवटी अशी काय गरज पडली असेल? त्या सुंदर स्त्रीला काय कारण असेल? 60 वर्षाच्या वृद्ध माणसाशी लग्न करण्याची गरज का पडली? काय कारण असू शकते? तो विचार करून करून स्वतःला त्रास देत होता. त्याचे मन खराब होत होते. कधी तो इकडे करवट घेत असे, कधी तो तिकडे करवट घेत असे. कधी उशी त्याच्या डोळ्यांवर ठेवून तोंडावर दाबून झोपण्याचा प्रयत्न करत असे, पण त्याला झोप येत नव्हती. वारंवार त्याला हाच विचार येत होता की ती स्त्री तिच्या पतीच्या मिठीत असेल आणि तो माणूस यावेळी तिच्यासोबत काय करत असेल? काय तो तिला प्रेम करत असेल? काय तो तिच्याशी बोलत असेल? काय त्यांच्या अंगावर कपडे असतील की नसतील? यांसारखे अनेक प्रश्न विशालच्या मनात येत होते आणि त्याचे मन अस्वस्थ होत होते. तो विचार करत होता की मी कसे सहन करू शकतो की विशालच्या समोरच तिच्या मिठीत मिठी घालून तिला आपल्या मिठीत घट्ट अशा प्रकारे पकडून ठेवतो. ती स्त्री म्हणते की थोडी लाज वाटा, नोकरांची काळजी घ्या, की हे आपल्याबद्दल काय विचार करतील. तो माणूस म्हणतो, प्रिये, काय बोलतेस? हे नोकरही तर आपलेच आहेत. हे कुठेतरी जाऊन बाहेर ढिंडोरा पिटत आहेत की काय आपण अशा प्रकारे करत आहोत? काही फरक पडत नाही. हा आधुनिक काळ आहे. तुम्ही लाज बाळगू नका. त्यानंतर तो माणूस विशालला विचारतो की तुम्ही इथे का आलात? काय काम आहे? विशाल म्हणतो की सर, मी मॅडमला विचारायला आलो आहे की आज त्यांना कुठे जायचे आहे की नाही. तो माणूस म्हणतो की आज तुमची मॅडम कुठेही जाणार नाहीत. आज ते दिवसभर माझ्यासोबत राहतील, कारण मी खूप दिवसानंतर बाहेरून परतलो आहे. आता तुमच्या मॅडमचा जितकाही वेळ आहे तो माझ्यासोबत घालवेल. म्हणूनच आजचा दिवस तुमची सुट्टी आहे. तुम्ही कुठेही फिरायला जाऊ शकता आणि तुम्ही कुठेही फिरायला गेलात तर बाहेरच जेवण करा आणि आराम करा. जेव्हा काही काम असेल तेव्हा आम्ही सांगू. त्याचे हे शब्द ऐकून विशाल जेव्हा परत आपल्या निवासस्थानात येतो तेव्हा पुन्हा त्याला राग येऊ लागतो की वृद्ध माणूस किती निर्लज्ज आहे. त्याने माझा विचारही केला नाही आणि तिला सोडलेही नाही आणि सतत तिच्या मिठीत मिठी घालून माझ्या समोरच उभा राहिला. इतक्या वयात असताना त्याला काहीतरी शिस्त असायला हवी, काहीतरी लाज वाटायला हवी. कधी कधी विशालच्या मनात हा विचार येतो की आत्ताच त्या माणसाचा खून करावा, पण तिथल्या सरकार
आणि तिथल्या कायद्यांबद्दलही विशालने खूप ऐकून ठेवले होते की इथे मृत्यूची शिक्षा मृत्यू आहे, इथे रक्ताचा बदला रक्त आहे. जर तुम्ही एखाद्याच्याकडे डोळे उचलून चुकीच्या नजरेने एखाद्याला पाहिले तर त्याचीही शिक्षा आहे. आपला हिंदुस्थानासारखा कायदा नाही, तर सौदी अरबचा कायदा खूप कठोर आहे. म्हणून तो आपला राग कंट्रोल करतो, आपला राग गिळतो. त्याच्या काही वेळानंतर जवळपास 1 तासच उलटला होता. विशाल आपल्या निवासस्थानात आराम करत होता की ती स्त्री येते आणि त्याच्या निवासस्थानाचे दरवाजे उघडते. विशाल जसाचा तसा बेडवर पडला होता. तो आपली मॅडम पाहून उठून बसण्याचा प्रयत्न करतो, पण ती मॅडम म्हणते की नाही नाही विशाल, झोपून राहा. फक्त मी तुमच्याकडे एका कामासाठी आली आहे. माझे एक काम करायचे आहे तुम्हाला. विशाल एकदम उठून बसतो आणि म्हणतो की मॅडम सांगा काय काम आहे, काय करायचे आहे. तर ती काही पैसे विशालला देते आणि म्हणते की हे घ्या, आज माझा पती मला बाहेर जाऊ देणार नाही, तो मला सोडतच नाही. जेव्हापासून आला आहे तेव्हापासून मला सतत पकडून ठेवला आहे, म्हणून माझी बाहेर जाणं होणार नाही. हे पैसे घ्या आणि ज्या स्टोअरमधून मी सामान खरेदी करते त्या स्टोअरवर जा, माझे नाव घ्या आणि म्हणा की मॅडमने गुलाबजल आणि फिटकरी मागवली आहे, ते तुम्हाला देईल. हो, आणि त्यांना हेही सांगा की मॅडमचे पती आले आहेत, म्हणून ते फिटकरी आणि गुलाबजलची मात्रा डबल करून द्या. विशाल तिची गोष्ट ऐकून हैराण आणि त्रस्त होतो. तो चक्राच्या आत पडतो की शेवटी मॅडम फिटकरी आणि गुलाबजलचा काय करत असेल आणि मग पती आल्यानंतर मात्रा दुप्पट करण्याचा काय अर्थ आहे. तरीही तो आपले डोके हलवतो आणि तिथून निघून जातो. त्या स्टोअरवर जिथून त्याची मॅडम सामान खरेदी करत होती, राशन वगैरे घेत होती, आणि जाऊन तो त्या दुकानदाराला सांगतो की माझी मॅडम जी रोज सकाळी आपल्या दुकानात येते तिने गुलाबजल आणि फिटकरी मागितली आहे आणि आज ती दुप्पट प्रमाणात मागत आहे. तो दुकानदार हसतो आणि मग फिटकरी आणि गुलाबजल आणून त्याला देतो आणि मग तो फिटकरी आणि गुलाबजल घेऊन त्याच्या मॅडमकडे येतो आणि तिला देतो. जसेच तिने त्याच्या हातातून सामान पकडले तसे तिने त्याच्याकडे पाहून हसली आणि डोळे खाली घालून आत जाण्याचा प्रयत्न करू लागली आणि मग पुन्हा आली आणि म्हणाली की मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली, ती कधीही चुकूनही तुमच्या मालकाला हे सांगू नका की मी तुम्हाला गुलाबजल आणि फिटकरी मागितली आहे. मग पुन्हा एकदा विशालचे मन गोंधळते. त्याने नोकरांना विचारण्याचा प्रयत्न केला की शेवटी मॅडमने गुलाबजल आणि फिटकरी का मागितली आहे. ते नोकरही हसायला लागतात आणि म्हणतात की काय बोलताय, इथल्या स्त्रियांना गुलाबजल आणि फिटकरीची खूप आवड असते. मी आणखी गोंधळात पडलो. शेवटी कोणी हे सांगायला तयार का नाही की ते कसे लावतात आणि का लावतात, कुठे लावतात, याचा काय उपयोग करतात. मग मी विचार केला की मी त्या दुकानदारालाच जाऊन विचारतो. विशाल त्या दुकानदाराकडे पोहोचतो तेव्हा त्या वृद्ध माणसाने त्याला दुकानावर येताना पाहिले. तेव्हा त्याने हसून म्हटले की काय, गुलाबजल आणि फिटकरी कमी पडले आहे म्हणून तुमची मॅडम तुम्हाला पुन्हा घेण्यासाठी पाठवली आहे का. तो म्हणतो की असे नाही सर, मी फक्त आपल्याला हे विचारायला आलो आहे की या स्त्रिया सौदी अरबमध्ये गुलाबजल आणि फिटकरीचे काय करतात. तो विशालच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहतो आणि मग हसायला लागतो आणि म्हणतो की भाऊ, सौदी अरबमध्ये गुलाबजल आणि फिटकरीची इतकी मागणी आहे स्त्रियांमध्ये की इकडे सामान येते आणि इकडे विकले जाते. मी दुप्पट नफ्यावर गुलाबजल आणि फिटकरी विकतो, पण तरीसुद्धा पुरत नाही. मला इतके ऑर्डर द्यावे लागतात. संपूर्ण सौदी अरबमध्ये सर्वाधिक माझ्या दुकानातून स्त्रिया गुलाबजल आणि फिटकरी घेऊन जातात. मी विचारले, भाऊ हे मी सर्व ऐकले, पण तुम्ही हे तर सांगा की शेवटी ह्याचे काय करतात. तो जोरात हसतो आणि म्हणतो की तुम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही परदेशी आहात, बाहेरचे आहात. हे एका राजाची गोष्ट आहे. आता हे राजाची गोष्ट कशी, राजाची गोष्ट होती, काय होते यात. विशाल खूप गोंधळात पडतो. तो पुन्हा तिथे आपल्या निवासस्थानात बसून फक्त याच गोष्टीचा विचार करत राहतो आणि त्याच्या मालकानीच्या विचारांमध्ये गुंतून राहतो. आणि तो हे देखील विचार करतो की सौदी अरबचा कायदा खूप कठोर आहे. जर त्याच्या मालकानीला त्याच्याबद्दल शंका आली की तो तिच्याकडे चुकीच्या नजरेने पाहतो आणि मग सरकारकडे तिने त्याची तक्रार केली तर त्याच्या जीवावर बेड्या पडतील. पण काय करावे, आपल्या मनाच्या हाती मजबूर होता.
आपल्या मनासमोर हार मानली होती. एकीकडे तर त्याचे मन म्हणते की विशाल, तू हे चुकीचे करत आहेस. इथे तर परदेशात कमाईसाठी आला आहेस. तुला आपल्या मालकणीकडे अशा प्रकारे नजर ठेवू नये. दुसरीकडे मन होते की हे मानण्यास तयारच नव्हते. जेव्हाही मालकणीकडे पाहत असे, प्रेमाने भरलेल्या नजरांनी पाहत असे, प्रेमाने पाहत असे आणि असेच विचार करत असे की बदल्यात त्याची मालकीन ही त्याच्यासोबत प्रेम व्यक्त करेल. विशालला सर्वात जास्त आनंद झाला जेव्हा त्याच्या मालकीनने सांगितले की त्याचा मालक जो आहे तो बाहेर आपल्या जिथून आला होता तिथे परत जात आहे. विशाल खूप आनंदी होतो, जणू काही त्याला मोठी लॉटरी लागली आहे. जेव्हा तिचा मालक बाहेर जातो तेव्हा दुसऱ्या दिवशी त्याची मालकीन विशालला सांगते की विशाल, चला मला खरेदी करण्यासाठी घेऊन जा. खरेदी करण्यासाठी जेव्हा विशाल तिला घेऊन जातो तेव्हा विशालला एका कॅफेमध्ये घेऊन जाते आणि कॅफेमध्ये घेऊन गेल्यावर त्याला विचारते की तुम्ही बर्गर खाणार का, कोल्ड्रिंक प्याल का. विशाल म्हणतो की मॅडम, तुम्ही जे चांगले समजतात ते. कॅफेमध्ये जाऊन, कारण ते फास्ट फूड कॅफे होते, तिथे जाऊन ती 2 कोल्ड्रिंक आणि 2 बर्गर ऑर्डर करते. दोघेही कोल्ड्रिंक पितात, बर्गर खातात आणि मग ती विशालला सांगते की विशाल, घरात फिटकरी आणि गुलाबजल संपले आहे. मला त्या स्टोअरवर घेऊन जा जिथून मी सामान खरेदी करते. फक्त गुलाबजल आणि फिटकरीचे नाव ऐकल्यावर विशालच्या मनात बिजलीचं वादळ उठू लागलं. जणू काही त्याला 5000 वोल्टचा करंट लागला असेल. ही कोडी होती जी सुटण्याचे नाव घेतच नव्हती. तो त्याच्या मॅडमलाही विचारण्याचा प्रयत्न करतो की मॅडम, तुम्ही या गुलाबजल आणि फिटकरीचा काय करता. पण तिने त्याला कधीही या सत्याबद्दल सांगितले नाही. कधी हसून टाकते, कधी म्हणते की तुम्ही या गोष्टींमध्ये गुंतू नका, हे फक्त स्त्रियांसाठी आहे. तुम्ही जाणून काय करणार. आज विशालने ठाम निश्चय केला होता की तो आज आपल्या मॅडमला विचारणार की ती रोज इतके गुलाबजल आणि फिटकरीचं काय करते. जर तिला खरंच इतकी गरज असेल तर मग ती एकदाच जास्त का घेऊन ठेवत नाही. मग तो तिला स्टोअरवर घेऊन जातो. स्टोअरमधून ती आपल्याला आवश्यक असलेले सामान, गुलाबजल, फिटकरी इत्यादी आणि घरासाठी खरेदी करायचे असलेले इतर सामान खरेदी करते. आणि आज ती मागे न बसता विशालच्या बाजूला म्हणजे फ्रंट सीटवर बसते आणि विशालला घरी जाण्यासाठी सांगते. विशाल गाडी चालवत होता आणि मग अचानक तो आपल्या मालकिनीला विचारतो की मालकीन, एक गोष्ट विचारू का, जर वाईट वाटत नसेल तर. ती म्हणते की बोला, काय गोष्ट आहे. विशाल म्हणतो की मालकीन, मी मालकाला पाहिले आहे, मालकाचे आणि तुमचे काही जुळत नाही आणि मला असे वाटते की तुम्ही मालकासोबत स्वतःच्या इच्छेने लग्न केले नसेल. नक्कीच तुमच्यासमोर काही ना काही अडचण असेल ज्यामुळे तुम्ही मालकासोबत लग्न केले. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही मालकासोबत जुळत नाही. तुम्ही इतकी सुंदर आहात, तरुण आहात, मालक तर सुंदरही नाही आणि वय तुमच्यापेक्षा दुप्पट आहे. शेवटी अशी काय कारण आहे. हे ऐकल्यावर मालकीन एकदम रागावते आणि माझ्याकडे म्हणजे विशालकडे टक लावून पाहते आणि म्हणते की तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्या. नोकर आहात, तुमच्या मर्यादात राहा, तुमची अवकात ओळखा. मालक बनण्याचा प्रयत्न करू नका. माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा किंवा माझ्या आयुष्यात ढवलाढवल करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. ज्या कामासाठी तुम्हाला ठेवण्यात आले आहे ते काम करा आणि शांतपणे तुमचे काम करत राहा. माझ्या आयुष्यात फालतू ढवलाढवल करण्याची गरज नाही. मालकीन त्याला घरातून बाहेर काढून टाकते. तो जाऊन आपल्या निवासस्थानात पडून राहतो आणि पुन्हा विचार करू लागतो की मालकीन खरंच काही अडचणीखाली आहे की मी त्यांच्या दुखऱ्या भावनांवर असा हात ठेवला आहे ज्यामुळे मालकीन रागावली. मला असा प्रश्न त्यांना विचारू नको होता. अनेक गोष्टींचा विचार करून विशाल झोपतो. सकाळी उठतो तेव्हा काय पाहतो की त्याच्या निवासस्थानाच्या समोर म्हणजे त्याच्या दारात त्याची मालकीन उभी आहे आणि म्हणते की विशाल, खूप उशीर झाला. काल तुम्ही उशिरा झोपला होता का. तुम्ही मला खरेदी करण्यासाठी घेऊन जाणार नाही का. विशाल शांतपणे उठतो, हात तोंड धुतो आणि मग नाश्ता न करता आपल्या मालकिनीसोबत निघून जातो. मालकीन जेव्हा कपड्यांच्या दुकानात पोहोचते तेव्हा ती एक सूट आणि एक ड्रेस उचलते आणि विशालला विचारते की विशाल, हे ड्रेस कसे दिसत आहे. विशाल म्हणतो की मॅडम, तुमची मर्जी, तुम्हाला जे आवडेल ते घ्या. तुम्हालाच कसे दिसत आहे हे माहीत आहे ना. तुम्ही मला ड्रेस खरेदी करून देत आहात की मला घालून दाखवाल. तुम्ही हा प्रश्न मालकाला विचारायला हवा.
तुम्ही हे ड्रेस खरेदी करून मालकालाच दाखवलं पाहिजे. मला काहीच माहिती नाही आणि माझ्यात इतकी क्षमता नाही की मी तुमच्यासाठी निवड करू शकेन की तुमच्यावर कोणती ड्रेस छान दिसते आणि कोणती ड्रेस तुम्हाला शोभत नाही. हे ऐकल्यावर मालकणीला समजले की विशाल तिला टिंगल करत आहे. मग ती ड्रेस दुकानदाराला परत करते आणि काही खरेदी न करता गाडीत बसते. विशालला समजले होते की कदाचित मॅडम रागवली आहे. तोही शांतपणे गाडीत येतो आणि गाडी चालवू लागतो. घराकडे जाऊ लागतो. थोड्या वेळाच्या शांततेनंतर त्याची मॅडम बोलते की विशाल, मी ज्या माणसाशी लग्न केले आहे हे खरं आहे. तुमचा अंदाज बिलकुल बरोबर आहे की मी स्वतःहून हे लग्न केलेले नाही. मला मजबुरीने हे लग्न करावे लागले. मला तर हेही आठवत नाही की माझे आई वडील कोण होते. लहानपणीच मला कोणीतरी अपहरण केले होते आणि मला एका इंग्रज स्त्रीने वाढवले होते. ती मला चांगले जेवण देत असे, चांगले कपडे घालत असे आणि लवकरात लवकर मोठी करण्याचा प्रयत्न करत असे. जेव्हा मी मोठी झाले, साधारणपणे 14-15 वर्षाचे होते, तेव्हा मला कळले की जी मला इतके जेवण देते, माझ्यावर इतकी दया करते, ती मला अनेकदा धंदा करण्यासाठी तयार करत होती. की जेव्हा मी मोठी होईन तेव्हा ती मला देह व्यापार करण्यास लावेल. मी खूप घाबरले आणि विचार करू लागले की काय करावे. मी हे काम करू इच्छित नव्हते. ती स्त्री माझ्या सौंदर्याचा, माझ्या शरीराचा फायदा घेऊन पैसे कमावू इच्छित होती. तिचा हेतू ठाम होता. तिने माझे एकही ऐकले नाही आणि तिने माझी बोली लावली. माझे पहिले ग्राहक तुमचे मालक होते, जो माझ्याकडे आला होता. पहिल्या काळी जेव्हा एखाद्या मुलीची बोली लावली जायची किंवा खरेदी केले जायचे, तेव्हा तो लाखो रुपये द्यायचा. तुमच्या मालकानेही लाखो रुपये देऊन मला एका रात्रीसाठी खरेदी केले होते. जेव्हा तुमचे मालक माझ्याकडे यायचे तेव्हा मी त्यांना पाहून रडू लागायचे, कारण ते माझ्यापेक्षा दुप्पट वयाचे होते. त्यांची तब्येतही चांगली नव्हती. मी त्यांना विनंती करत असे की माझ्यासोबत हे करू नका, हे पाप आहे आणि मला पाप करण्याची खूप भीती वाटते. मला पापाची भीती वाटते. तो म्हणाला, मी तुला पैसे दिले आहेत, तू वैश्या व्यवसायात आहेस आणि आजपासून हे काम तू माझ्यासाठी करशील. विशालची मालकीण सांगते की मला पुरुषांची खूप भीती वाटत होती. मी इतकी हुशार झाली होती की मला माहीत होते की रोज रात्री कोणीतरी माणूस येईल, कोणीतरी माझ्यावर त्याची मर्दानगी दाखवेल, कोणी माझ्यावर जबरदस्ती करेल, कोणी माझ्या अंगावर झोपेल, कोणीतरी मला मारेल. हे सर्व ऐकून मला भीती वाटायची आणि मी थरथर कापू लागायचे. मी हात जोडून तुमच्या मालकाला सांगितले की तुम्हाला हे सगळं माझ्यासोबत करायचंच असेल तर सिस्टमने करा, पण असे पाप करू नका. मला या स्त्रीकडून विकत घ्या आणि मला आयुष्यभरासाठी गुलाम बनवा. माझ्याशी लग्न करा. तुम्ही माझ्याशी लग्न केलात तर मी आयुष्यभर तुमची गुलाम राहीन. तुम्ही सांगणार तसं मी करीन. तुम्ही म्हणशील ते करायला मी तयार आहे. तेव्हा तुमचा मालक म्हणतो की लग्नानंतर तू मला सपोर्ट करशील याची काय शाश्वती आहे, कारण मी पण मोठा आहे, तू अजून तरुण नाहीस. माझे वय कालांतराने कमी होत जाईल आणि तुझे वय पूर्ण तारुण्याला पोहोचेल. तू मला फसवलं तर मी काय करू. मी म्हणाले की मी हे कधीच करणार नाही. ज्या स्त्रीला पाप करण्याची भीती वाटते, ज्या स्त्रीच्या मनात देवाची भीती असते, ती आपल्या पतीशी कधीही विश्वासघात करू शकत नाही. सर्व काही फक्त शरीराची भूक नसते. तुम्ही फक्त मला या दलदलीतून बाहेर काढा. मी वचन देते की जर तुम्ही मला या दलदलीतून, या अपराधापासून, या पापापासून वाचवले तर मी आयुष्यभर तुमची गुलाम बनून राहीन. मी कधीही एक शब्दही म्हणणार नाही. तुमचा मालक थोडा विचार करतो आणि मग त्या बाईकडे जाऊन मला विकत घेतला. मला तिथून घेऊन जातो आणि मग लग्न करतो. लग्न झाल्यावर जेव्हा तो मला घरी घेऊन येतो तेव्हा त्याची जी पहिली बायको होती ती मला स्वतःसोबत एकाच घरात ठेवणे स्वीकारत नव्हती. ती त्याच्याशी भांडणं करू लागते की मी ही स्त्री कधीही माझ्याजवळ ठेवणार नाही. मग तुमचा मालक म्हणतो की तुम्हाला परदेशात जाण्याची खूप इच्छा होती. वारंवार मला सांगत असायची की मला परदेशात, दुसऱ्या देशात जायचे आहे. तर मग मी तुम्हाला दुसऱ्या देशात स्थायिक देतो आणि मग तो आपली पहिली बायको दुसऱ्या देशात स्थायिक करतो. त्याची बायको अट लावते की महिन्यातून 20 दिवस तिला त्याच्याकडे राहायला हवं आणि तो महिन्यातून फक्त 8 दिवसांसाठीच माझ्याकडे येतो आणि येथे राहून निघून जातो. मी माझ्या पतीशी खुश नाही, कधीच त्यांना माझा आदर्श मानत नाही आणि त्यांच्यासोबत आनंदाने राहत नाही. रात्री मी झोपते हे सगळं एका अटीमुळे. मी माझ्या पतीसोबत होतं, भलेही त्याला मी आवडते की नाही मला माहीत नाही,
पण मी माझ्या पतीसोबत विश्वासघात करू शकत नाही. विशाल, मला माहीत आहे की तुम्ही मला पसंत करता. तुमच्या नजरांना मी ओळखलं होतं आणि पाहिलं होतं. ती स्त्रीच काय जी माणसाची नजर तिच्यावर पडेल आणि ती त्याला ओळखू शकणार नाही. मी तुमच्या नजरांना पाहिलं आणि समजून घेतलं की तुम्ही माझ्यासाठी काय विचार करता. मला माहीत आहे की तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि वारंवार तुम्ही मला हेच विचारले की माझ्या पती आणि माझ्याबद्दल तुमच्या मनात काय चाललं आहे. पण आज मी तुम्हाला हे स्पष्टपणे सांगू इच्छिते की मी माझ्या पतीसोबत कधीही विश्वासघात करू शकत नाही. जर तुमच्या मनात असा विचार असेल की मी त्यांना सोडून तुमच्यासोबत मजा करेन, तर तुमच्या मनातून हा विचार काढून टाका आणि तुमचे मन पूर्णपणे स्वच्छ करा. असं कधीच होणार नाही. मी त्या दलदलीतून, त्या पापापासून वाचण्यासाठी आधीच माझ्या पतीला वचन दिले आहे की मी आयुष्यभर त्यांनाच माझे यौन सुख देईन. मला शारीरिक सुख मिळो किंवा न मिळो, पण मी त्यांच्यासोबत कधीही विश्वासघात करणार नाही. जेव्हा माझे पती परदेशातून येतात तेव्हा मी त्यांच्यासाठी सजून सवरून येते. ते घरी असताना मी त्यांच्या आवडीनिवडीनुसार नवीन नवीन ड्रेस खरेदी करते. ते एक आठवडा माझ्यासोबत असतात तेव्हा मी त्यांच्या आनंदासाठी त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. मी खुश आहे की नाही हे वेगळे मॅटर आहे, पण माझ्या पतीच्या आनंदासाठी मी ते सर्व काही करते जे त्यांना आवडतं. म्हणून तुमच्या मनात माझ्यासाठी काय चालले आहे ते काढून टाका आणि मी माझ्या मनात तुमच्यासाठी आजपर्यंत काही विचार केले नाही, कारण मी माझ्या पतीपासून कधीही विश्वासघात करू शकत नाही. आज विशालला आपल्या मालकणीकडून हे ऐकून त्याच्या मनात प्रेम वासना नव्हे तर आदर वाढला होता. एक स्त्री जीवनात एका माणसासाठी आपल्या वचनासाठी किती त्याग करू शकते हेही एक स्त्री दाखवते. त्यानंतर तो म्हणतो की मालकीन चला, हे सगळं खरं आहे. आजच्या नंतर मी तुम्हाला त्या नजरेने कधीच पाहणार नाही, फक्त मालकींच्या नजरेने पाहणार. आणि आजपासून तुमच्यासाठी माझ्या मनात आदर आणखी वाढला आहे आणि हा आदर जो आहे तो पवित्र आदर आहे. मी तुमच्यावर मोहित होतो आणि तुम्हाला मिळवण्यासाठी जे काही विचार माझ्या मनात चालू होते ते सगळे मी दूर केले. पण तुम्ही फिटकरी आणि गुलाबजल याचं काय करता? त्याबद्दल फक्त एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तेव्हा माझी मालकीन हसून सांगते की विशाल, सौदी अरबमधील स्त्रिया प्रथम तर कोणाच्याही समोर आपला चेहरा जास्त उघडत नाही. जर तुम्ही कुणाला पाहिले असेल तर त्या अतिशय सुंदर असतात. त्यांच्या चेहऱ्यावर लाली असते, तेज असते. त्यांच्या चेहऱ्यावर डाग किंवा ठिपके अजिबात नसतात. आम्ही महिला दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा फिटकरी वाटून गुलाबजल त्यात मिसळून घेतो आणि नंतर ते आमच्या चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटांसाठी लावतो आणि नंतर ते धुवून टाकतो. याप्रमाणे आम्ही दररोज 2दा हे काम करतो. म्हणूनच तू ज्या चेहऱ्यावर इतका वेडा झालास तो याच फिटकरी आणि गुलाबजल यांच्यामुळे. माझ्या चेहऱ्यावर कोणतीही डाग नाहीतच. सौदी अरबमधील कोणत्याही स्त्रीच्या चेहऱ्यावरही अशा तीव्र डाग, पुरळ किंवा झुरळा किंवा काळसरपणा फार कमी दिसतील. म्हणून हेच कारण आहे आम्ही सौदी अरबमध्ये इतक्या सुंदर दिसतो. मी म्हणालो, हे जर चेहऱ्यासाठी असेल आणि मी तर काही वेगळे समजून राहिलो होतो. माझ्या मनात नको ते नको विचार येत होते. पण मग तुम्ही हे का लपवता? ती म्हणते की स्त्री आपल्या सौंदर्याचा राज नेहमी लपून ठेवते. मी इतकी सुंदर आहे म्हणून मी ही गोष्ट वापरते किंवा ती गोष्ट वापरते असे कोणाकडेही ढिंडोरा पिटत नाही, कारण हा गुप्त राज आहे. म्हणून सर्वांना सांगत नाहीत आणि मी तुलाही सांगितले नव्हते. त्या दिवसापासून विशाल त्याची मालकीन जिथे जायला सांगायची तिथे जायचा आणि तिला आदराने पाहायचा. आता विशालला फिटकरी आणि गुलाबजलचा राज देखील कळाला. सौदी अरबमधील स्त्रिया गुलाबजल आणि फिटकरी का वापरतात ते. आणि मित्रांनो, तुम्हालाही आता कळलं असेल की गुलाबजल आणि फिटकरी मिश्रित करून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर तेज येते, सौंदर्य वाढते आणि चेहऱ्यावरील डाग सर्व काढून टाकता येतात.